अरे वा, मानलं पाहिजे ना तुमच्या डोळ्यांना. जी नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि थोडं कीर्तनात आम्ही हल्लो डुल्लो, आम्ही मूर्ख नायक बेकार अवलदी. तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावण्यात केलं महाग असतील त्यो महाराज खाऊन सोडलं त्यो मोठा. आम्ही खातच नव्हतो, आम्ही मूर्ख, आम्ही म्हणजे पात्रा. माऊलींच्या भाषेत चालू का, ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. भामते म्हणा चालत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ते पाहिजे उपजता ज्ञानी हे वर्म जाणवणी आली लोटात म्हणी चांग देव. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय आहे. 14 विद्या पारंगत 64 कला, तरी सुद्धा मस्तक 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांच्या चरणावर. चांगलं महाराज काही वेळ आहेत का, त्यांना माहित आहे माझं ज्ञान वरच आहे, यांचं ज्ञान उपजत आहे. मोठं की ध्या पृथ्वी मटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्याच्या आधी प्रकाश येतो का सूर्य उगवल्यावर प्रकाश येतो? म्हणून पाठ उठावं लागतं, म्हणजे कळतंय का येतंय. आता लय अवघड झालं. काही म्हणा तुम्ही, आम्हाला लय नावं ठेवता रे. म्हणजे आता आमच्या जनरेशनची जी मुलं आहेत 20 ते 30-35 मधली, आता मी 22, घरी गेल्यावर चर्चा करा 22च. मग थोडं थांबा ग, थोडं धीर धरा. आता काही बर्थ सर्टिफिकेट दाखवू. तर आमच्या जनरेशनची जी मुलं आहेत ही लोक, आपण तुम्ही जे मोठे आहात ते फार नावं ठेवता आम्हाला. आठवीच नाही, त्या मोबाईलला तोंडच काढत नाही, कॉलेजला जातात भलतच करतात, मोठ्याला बोलायचे हक्क. हे खरंच आम्ही मूर्खच आहेत रे, मान्यच आहे आम्हाला. फक्त मला विचारायचंय की आम्ही झालो कशामुळे मूर्ख. खरं सांगा दादा, खरं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला उठवायला वासुदेव होता की नाही माऊली? संभाजीनगरकर होता की नाही? आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. खरं सांगा माय, तुमच्या काळात तुम्हाला झोपायला आजीची अंगाई होती का नाही? आम्हाला शांताबाई, आम्ही जे काही दिल तुक राहणार इमानदारीनं सांग माय, आजच्या काळात लेकरू रडायला लागल्यानंतर आई त्याच्या हातात हरिपाठ देते. होय का माय? होय का संभाजीनगरच्या माया? हरिपाठ देते का? मग काय देते का माय? अजून तो काय तुमची कार्टून बघून कुठं साई चरित्र वाचता येत असतं का? हा, दोष देण्याआधी विचार करा. शुद्ध बीजा पोटी फळे 7 पिढ्याचा परमार्थ आहे माझ्या तुकोबारायांचा, म्हणून तुक झाला असे. वेद पठण करणारं कुळ आहे माझ्या ज्ञानोबारायांचं, म्हणून ज्ञानियांचा राजा. हे समजून घ्या. कुळ पावन लागतं, हो, प्रारब्ध प्रबळ लागतं, तेव्हा पुरुषार्थ साधला जातो. ते आमचं ज्ञान सगळ्यांचं सारखं आहे माऊली. न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलं जातं, आत्मा हा ब्रह्मचैतन्य, आत्मा निर्गुण निराकार स्वयंप्रकाश, आणि या आत्म्याचं स्वरूप ज्ञान. आत्मा सगळ्यांचा सारखा आहे, मग ज्ञानही सगळ्यांचं सारखं आहे. ज्ञान माझं काय, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, सगळ्यांचं सारखं आहे. पण पुरुषार्थ साधण्यावर व्यक्तीची प्रसिद्धी होते, कर्म करण्यावर व्यक्ती मोठा होतो. म्हणजे बघा, शाळा एकच, मास्तर एकच, अभ्यासक्रम एकच, तरी एकच पोरगा पहिल्या नंबरला पास होतो. ओके, शाळा, मास्तर, अभ्यासक्रम, मग एकच मुलगा का? अहो, जर सगळं एकच आहे तर प्रत्येक पोरगा त्याच पर्सेंटेजने पास व्हायला पाहिजे. पण फर्स्ट ग्रँडने एकच मुलगा पास होतो का? मग आम्हाला घरची म्हणतात, अहो ताई ते पहिल्यापासूनच हुशार आहे. काय म्हणतात? ताई ते पहिल्यापासूनच हुशार आहे. मग माझा प्रश्न आहे, हुशार तर काय शाळेत मराय पाठवलं का?
त्याचं उत्तर आहे शाळेत गेल्याशिवाय कळलं नाही हुशार आहे. हुशार सगळेच असतात पण पुरुषार्थ साधावा लागतो. म्हणजे उद्यमेन ही सिद्धंती कार्याने न मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. सिंह झोपलाय आणि स्वतःहून त्याच्या तोंडात हारीन जाईल का? नाही नाही, खा मला खा, तुला भूक लागली असेल खा. होईल असं काही प्रॉब्लेम नाही. तरी म्हणणार नाही तुला कोण, तुला पाहिजे तेवढा हास. आणि सगळ्यात मोठा परमार्थ म्हणजे मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. अरे योग या करून जे भेटत नाही ते हसून भेटतंय, मोठ्यानं हसत जा. त्याला वाटलं काय म्हणते माझाच आवाज मोठा आला. आणि तुला सांगते लोकांचा विचार करायचा नाही, तुला म्हणून सांगते लोकांचा विचार करायचा नाही. काय लोकांचा विचार करायचा नाही, त्याला ऐकू जाऊ नये लोकांचा विचार करायचा नाही. पाया पडतं तुमच्या नका रे, कोण काय म्हणेल ना म्हणून जगू नका दादा. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं, चांगलं वागणं आपल्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. दुसऱ्यासाठी अहो ही लोक गाड्या सुद्धा लोकांची जळवाई घेतात. अरे स्वतःला बसायची म्हणून घे, त्याची जिरवाई घेतो रे दादा. गाडी आणलेली बी लोकांना सांगू नका, हप्ते भरले नाही म्हणून बँकेने निघलेली बी लोकांना सांगू नका. लोकांना आणलेलं सुख नाही, गेलेलं दुःख नाही दादा. ही लोक अशी आहेत ना, ही लोक अहो गोरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात बायको याला बरी केली. तू बायको करू देत नाही, जगू देत असतो. स्वानुभव सांगते मी. जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात या वेळात होते नुसतं उभं राहिलं काय होते त्याला काय. हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला एक तर काय नाही, फक्त नाचून नाचून मी जर तुमचं ऐकलं मला कीर्तनच सोडावं लागेल. उच्चाराचे श्रवण एवढा सुंदर कार्यक्रम जरी आयोजक मंडळाने केला, या पारायण मंडळीनं केलाय, तरी अख्खा भाग चांगलाच म्हणाल असं नसतं दादा. काय वाटतं तुम्हाला? दोन चार तरी खौट बोलणार बरं का संधी दादा, दोन चार तरी खौट बोलणार, दोन चार तरी म्हणणार त्याचं काय असतंय लोकांचंच घ्यायचं लोक ही बरं. कोणी म्हणलं की नाही अहो काय सांगायचं, सप्त्यामध्ये मोठी मोठी कीर्तनकार बोलवले हो. काय शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन आहे म्हणे उद्या. ते म्हणणार त्यांनी बोलवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा आहे आणणार अनिल बाबा. काय बाबा काय करावं लोकांना मला कळत नाही दादा. तुम्हाला काय वाटतं कोरोनात जेवढी लोक मेली, रोगाने मेली, अर्ध्याला अर्धी बोलण्यानं मेली, दोन चार आपण मारली घर बसल्या पर्सनली. आम्ही कशी मारली हो बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्याला तुम्हाला फोन केला. दादा कसं नाही पॉझिटिव्ह आला, इकडून म्हणला बाबा पॉझिटिव्ह. मी मग तिथंच गेलो लय कराच रे कुत्र हलकात नाही रे, बायको जवळ येत नाही, डॉक्टर गेला नसलं तरी हाय म्हणतात रे किडनॅप करून घेतलं तरी दवाखान्यात माझ्या नाही, त्याच्यापेक्षा मी गेलो बरं सकाळी मेलो. खरं सांगा बघायला गेलो का तुमच्या फोननं गेलो मला आधीच गेलंय त्याला वर्ण भिडू दाताली या भया. तो करतोय ना जसं पाहिजे तसं. हे बघा कर्म छोटा असो नाही तर मोठं फक्त सत्य असावं. कर्म छोटा असो नाही तर मोठं फक्त सत्य असावं. सत्य म्हणजे किती सत्य असावं. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे, याच्यामध्ये दृष्टांत. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घालून जंगलाची आग विझवायला निघते. विझेल दादा विझेल माय विझेल. लोक हसतात, अक्कल म्हणतात तुला एवढं जीव तुझा. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे लईच बोलती जीवावर असतं का एवढंसा जीव तुझा. तुझ्या चुचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे.
चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. सगळ्यात जास्त महत्त्वाचं. एक सत्य कर्म जर इतिहास बदलू शकतो दादा, तर का खरं वागायचं नाही. पण इथं खऱ्याचा जमाना राहिला. ज्ञानोबाराय म्हणतात, कान्होबा तुझी गोंधळी चांगली चांगली नामासे का दिली वांगुली रे. आमचं नशीब म्हणजे फाटकच नाही रे देवा. का रे आमच्या नशिबात अशी माणसं टाकली. जणही सुद्धा भाडतं महाराज देवाला. काही युग आहे म्हणते. पुण्यवंत पता है लोकी नेला, पुण्यवंत पता है लोकी नेला.
अब घर नगड़ दिन अब घर नगड़ दिन अब घर नगड़ दिन हे ज्याला कळलं ते संत हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं दुसरं येईल हे जरी नाही ऐकलं सगळी शिवैरीला काल बांधून नेला एका क्षणात धरी आमचं काळवा झालीलं पिंगळा माहितवाडी बोल बोल कधी कापल्या माहितवाडी पिंगळा माहितवाडी बोल बोल कापल्या माहितवाडी आणि म्हणून सांगतोय आताचा का आताचा का आताचा का जागा आताचा आताचा रे भागी जागा आताचा रे भागी जागा मारा काही झोपेल दिसतो ना आम्ही अहो दादा जर जागे असतात तर कळलं असतं पुण्यवंत पकाळेल पिनेला दडीत भांडण ढकला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्ती भांडाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार म्हणून विनंती आहे उठा की जय माय बाप कैसी लागली मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर देखील मोकाशी उवासे विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मजन्या तेचवडी दाखवा दिनाचा सोयरा तिथं न्या बाबा एकदा बरं ठीक आहे तिथं गेलो फायदा काय अहो काय फायदा सांगावा तुम्हाला
माझ्या चोकोबारायांच्या बायकोचं बाळणपण माझ्या जगाच्या बापाने 27 दिवस साडी नेसून करावं. अहो ज्यांनी ब्रह्माला घडवावं त्यांनी गोरबा काकाच्या मातीमध्ये वडी उडा दादा सुखोबाची बहीण झाडा शरंग बहिणी भुखडा ताग हातमारी बहिणी भुखडा ताग हातमारी बहिणी भुखडा ताग हातमारी. अहो बाकीच्या कुंभाराने घडवलेलं मडकं कुंभार वाजवून दाखवायचंय बघावर का चांगलं वाजलंय लवकर फुटणार. आमचा पांडुरंग कुंभार दगडावर मारून दाखवायचा फुटत नाही. माझ्या देवानं घडवलेलं मडकं 7 पिढ्या फुटत नव्हतं. ताकद काय मारा. अहो चकोबाराची बरं माझ्या देवानं राखली. नातांच्या घरी कावडीनं पानं माझ्या परमात्म्याने तुकोबारायांचा संसार माझ्या देवाने राखला. सामर्थ्य एवढं की तुकोबारायांच्या नावाने यम हे कापावे. अहो काय कौतुक सांगू माझ्या संतांचं. अहो खरं सांगू काय आम्हाला सांगायला लागतं नाही. आजकाल लोक सांगतात बरं का ताईंना सांगा बरं का मी हा हा हाय. एक वाक्य सांगू तुम्हाला. तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे तर तुम्ही एकांतात बसून विचार करा तुम्ही कोण आहे. कळतं ना तुम्हाला. तुम्हाला जर सांगावं लागतं की तुम्ही कोण आहे तर तुम्ही एकदा विचार करा की तुम्ही कोण आहे. ज्याला सांगावं लागतं की मी कोण आहे. आमच्यात असं नाही. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. संतांना माहित आहे मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आम्हाला माहित आहे संत सांगतात. आणि कसं आहे ना लोकांनी कौतुक करावं काही गरज नाही रे. कौतुक अरे कौतुक शत्रूनी करावं. अहो रामेश्वर शास्त्री सांगतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. रामेश्वर भट्ट तुझ्या रामेश्वर भट्ट तुझ्या मी याचा सचिव त्याचा सरचिटणीस. आपण साहेबाच्या लय जवळचे आपला ताट लावून बसतो ना. आपलं साहेबाचं लय जमतं. गावात आपल्याशिवाय पान हलत नाही. आपली बायको लय मोठ्याची हा ना मग आम्हाला. अरे तुम्ही मोठ्याचीच आहे रे. तर तुम्हाला काय वाटतं आम्ही ज्यांचे नाम घेतो ते काही गरीब होते.
नातांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे वळ, दारात सोन्याचं झाड आहे. 65 लाखाची सावकारकी माझ्या तुकोबायांची. संभाजीनगर घर किती लाखाची? 65. तुम्ही म्हणता ताई एवढं काय वरडती? 65चा बंगला आहे माझा. येड्यांनो आत्याचे नाही, 350 वर्षापूर्वीचे. वयाने मोठे तुम्ही माझ्यापेक्षा. 40-50 वर्षापूर्वी किती ना तोळा सोनं होतं. तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होतं. तर माफ करा, तुमचं लग्न झालंय का? हे महत्वाचं आहे ना. बायक मी तर करमीट चालायचे. कर्म नाही वर मग काय सांगता असं काय माहिती. एक माणूस आहे का महाराजाकडे गेला, मला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराजांना नारा घे, तुला वर्षात होईल. हा वर्ष न मागायला यायला म्हणला, भामता येतो वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरं घे पण माणसात बोलू नको. दुसरा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामता आहे तू, 2 वर्षाला लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलाय, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही ग. तुम्ही सांगा किती नारळ दिली. मी सांगते किती भजन केल्यावर दिवं भेटत. अरे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ आणि चित्त नाही नामी, नामाचे विनमुख तोंडर आणि हरी विना धाग्या. अरे द्वैताची जाण्याने गुरु विना आणि मला काहीचे कीर्तन आलात ना जाग्यावर फिरत जा पण येत जा महाराज. असा विषय आहे दादा. त्याच्यामुळे मूळच लागतं, कुळच लागतं, प्रारब्ध प्रबळ लागतं. तो सज्जन आणि त्याची कीर्ती भगवंत वाढवतो. तुम्ही आम्ही त्याचं कौतुक करायची गरज आणि आमच्या मुखाने फाटक्या काय कौतुक करावं. खरं सांगू का, कुठल्याच कीर्तनकाराची लायकी नाही की त्यांनी संतांचे अभंग सोडवावे. कीर्तनकार अभंग सोडवत नाहीत, अभंग कीर्तनकारांना सोडवतो, हे कायम लक्षात ठेवा. माझ्या हाती माप चाले सजना. सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल बाका हो अगर हरी साथ हो. देव सोबत आहे ना. मागे पुढे उभा आहे. लोकांना सुखही सांगू नका दुःखही सांगू नका. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही देवा सांगू सुख दुःख, देव निवारीला विश्वास आहे घालून या बाहेर राहिलो. पण आमचा जरा विश्वास कमी करतो कारण आमच्याकडे संयम नाही. आम्हाला देव म्हणजे पिझ्झा वाटतो, ऑर्डर केलं की अर्ध्या तासात घातला पाहिजे. आज माळ घातली की उद्या महाराज परवा पाकिटाच. आपल्या बापाची पेंड आहे. मराठी भाषेत घासावीच लागते दादा. येड्या गाबाड्याचं काम नाही. पहिल्यापासून सांगते मी तुम्हाला. ज्ञानोबा नाही सांगता तिथं आवलात सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत नाही दादा. म्हणून विनंती आहे ज्याला कळलं ना खरं कीर्तनकार आहे तरी सांगते माऊली देव कधीच दिसत नाही, कधीच नाही. मेलात तरी देव दिसणार नाही कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. तयारे